गाडीमध्ये मोबाईल चार्जिंग लावताना आमच्यासोबत असं काही घडेल वाटलंच नव्हतं. नमस्कार राम मंडळी, 100 डेज मिनी व्लॉग चॅलेंज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज खूप दिवसातून दीदी माझ्यासोबत स्वामींची आरती अटेंड करण्यासाठी आली होती. स्वामींच्या चरणी फुलं अर्पण केलो आणि निघालो आमच्या मिनी ट्रिप साठी. कुंतलगिरी, तुळजापूर, कपिलधारा आणि रामलिंगला जाण्यासाठी आम्ही रवाना झालो. आमची विजापूरची गँग सुद्धा आली होती आणि आम्ही सगळे पण फ्री होतो आणि वीकेंड होता, त्यामुळे आम्ही सगळेजण ट्रिप करण्याचा निर्णय घेतला. सकाळी खूप लवकर उठलेलो म्हणून मला खूप झोप आली, म्हणून मी झोपून घेतलो आणि सगळेजण लुडो खेळत बसलेले. पहिले पेट पूजा आणि मग कामदुजा असं म्हणून आम्ही नाश्ता करायला थांबलो. श्री समर्थ हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. हॉटेलच्या आत एंट्री घेतल्या स्वामींचे दर्शन झाले. जिथं जाईल तिथं स्वामी समर्थ आमच्या पाठीशी असतातच. नाश्ता करून बाहेर आल्यावर बघतो तर काय, आमचे उलटीचे मेंबर बघा कसं थांबले उलटी करत. उलटीचे मेंबरला हॉटेलच्या बाहेर पाठवलं आणि पहिले आम्ही नाश्ता करून घेतला. नाश्ता करून झाल्या आम्ही लगे पहिले पोहोचलो कपिलधाराला. ममनाथ स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्या आम्हाला लकीली आरती सुद्धा भेटली. आरती अटेंड केलं. या सगळ्यांचे तोंड बघून मला एकच गाणं आठवत होतं. आरती झाली, मग नंतर नारळ फोडायला घेतला. नारळ मध्ये थोडं सुद्धा पाणी नव्हतं. कसं बस नारळाचं पाणी भेटलं आम्हाला, थोडं प्रसाद म्हणून ते पण घेतलं. मग इकडचा तिकडचा कसलाच विचार न करता आम्ही पोहोचलो पहिले धबधब्याच्या ठिकाणी. दिदीचं माझं फोटोशूट चालू झालं. दिदीचं फोन सगळ्या पोरांकडे दिलं आणि माझ्या मोबाईल मध्ये दिदीचं माझं फोटोशूट चालू झालं. धबधब्यामध्ये पडता वाचलं. एवढं शेवाळ साचलं होतं ना सगळीकडं, काय सांगू नका. या पाण्यामधले माशांमुळे माझं आणि दिदीचं मेडिकल पेडिकल फ्री मध्ये होऊन गेलं. मग आमची दिदी हजारातून 10 पोज भारी देत होती आणि त्यातून मस्त फोटो निघत होते. सगळे तिकडे पण फोटोशूट चालू होतं, इकडे पण माझ्या दिदीचं फोटोशूट चालू होतं. शेवटी आमचा फोटोशूटचा पॅकअप झाला आणि निघालो पुढच्या दिशेला. कुंतलगिरी आणि रामलिंग आमचं नेक्स्ट स्पॉट होतं. तिथला पण व्हिडिओ घ्यायचा होता मला, पण मोबाईलचं चार्जिंग संपलं आणि स्टोरेज पण बदलं होतं, त्यामुळे गाडीतच मोबाईल ठेवलो. या कुत्र्याला बघून माझ्या मित्राची आठवण आली. सुमित, तुझीच आठवण येत आहे मला. कन्याकुमारीचं गाणं ऐकता चकली खाऊ म्हणलो. आमची गीतू मावशी आम्हाला ट्रिपला जाताना चकल्याचं बॉक्स देऊन गेलती. थँक्यू गीतू मावशी. गाडीमध्ये एकदाच सगळ्यांचे मोबाईल चार्जिंग राहिल्यामुळे गाडी खूप तापली होती. गाडीचं स्फोट होता वाचलं. स्वामी कृपा असल्यामुळे आम्ही सगळेजण सुखरूप राहिलो आणि तुळजापूरच्या देवीच्या आवारात पोहोचलो. अक्कलकोट काल झालं आणि आज तुळजापूर झालं. खूप छान दर्शन झालं देवीचं. देवीची अभिषेक पूजा चालू असल्यामुळे आम्हाला दर्शन घेता आलं नाही. अन्नपूर्णेचं दर्शन घेतलं आणि इथं नरसिंह सरस्वतीचं पण दर्शन घेतलं आणि बाहेरूनच अंबाबाईचं दर्शन घेतलं. मग आजचा व्लॉग इथंच संपला. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.